नमस्कार. आज आपण एका खूप सोप्या आणि तितक्याच सुंदर कृतीबद्दल बोलणार आहोत. एक अशी कृती जी लहान मुलांच्या मनात मोठे आणि सकारात्मक बदल घडवू शकते. आणि ती कृती आहे आभार चित्रकार्ड बनवणं. हो, आपलं साधं थँक्यू कार्ड. चला तर मग बघूया हे कसं करायचं ते. पालक म्हणून आपल्याला सगळ्यांनाच हा प्रश्न कधी ना कधी पडतो नाही का, की आपल्या मुलांना धन्यवाद म्हणायला कसं शिकवावं. कारण बघा, धन्यवाद हा काही फक्त एक शब्द नाहीये, तर ती एक भावना आहे. मग ही भावना मुलांपर्यंत पोचवायची तरी कशी? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या या विवेचनात मिळणार आहे. या सगळ्याच्या मुळाशी आहे एक खूप महत्वाची गोष्ट, कृतज्ञता. आता कृतज्ञता म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इतरांनी आपल्यासाठी जी काही मदत केली आहे त्याबद्दल मनापासून आदर आणि कौतुक व्यक्त करणं. आणि ही भावना मुलांमध्ये अगदी लहानपणापासून रुजवणं त्यांच्या भावनिक विकासासाठी खूप महत्वाचं आहे. हा एक प्रकारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पायाच आहे. तर कृतज्ञतेचं पहिलं पाऊल आणि हे जे आभार कार्ड बनवण्याची कृती आहे ना, हेच आहे ते पहिलं, सगळ्यात सोपं आणि तितकंच मजेशीर पाऊल. पण आता तुम्ही म्हणाल की ही एक छोटीशी कृती इतकी महत्वाची का बरं आहे? तर विचार करा, ह्या एका कृतीमधून मुलं कितीतरी गोष्टी शिकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे इतरांनी केलेल्या मदतीची दखल घ्यायला शिकतात. त्यांचा भावनिक विकास होतो. कोणाला तरी आपल्या हाताने बनवलेली वस्तू देण्याचा जो आनंद असतो ना, तो त्यांना अनुभवता येतो. इतरांबद्दल आदर निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते स्वतःला आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा एक हिस्सा मानू लागतात. आपली तयारी? चला तर मग पटकन तयारीला लागूया. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी आपल्याला घरात सहज मिळणाऱ्या वस्तूच लागणार आहेत. बाहेर जाऊन काही खास खरेदी करण्याची अजिबात गरज नाही. तर काय काय लागेल? सगळ्यात आधी आपल्याला हवा आहे कागद आणि रंग. म्हणजे बघा, एक साधा कोरा कागद घ्या, पांढरा किंवा रंगीत काही चालेल. आणि सोबत मुलांचे आवडते रंग म्हणजे क्रेयॉन्स किंवा स्केच पेन्स. मग आपल्याला लागेल चिकटवण्यासाठी काहीतरी साहित्य. साधा डिंक किंवा फेविकॉल, जे घरात असेल ते चालेल. आणि आता येतोय सगळ्यात मजेशीर भाग, सजावटीचं साहित्य. इथे तर मुलांची कल्पनाशक्ती पूर्णपणे वापरता येते. टिकल्या, मणी, वाळलेली फुलं, पानं किंवा थोडीशी चमकी, या सगळ्याचा वापर करून आपण ते कार्ड एकदम आकर्षक बनवू शकतो. कृती वयोगटानुसार मार्गदर्शन. चला, साहित्य तर जमलं. आता आपण प्रत्यक्ष कृती कशी करायची ते बघूया. आणि इथे आपण मुलांच्या वयानुसार ही कृती कशी बदलता येईल हे पाहणार आहोत. म्हणजे आपण 3 वेगवेगळ्या वयोगटांसाठी मार्गदर्शन बघू. तर सगळ्यात आधी वयोगट 3 ते 4 वर्षे. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान दोस्तांपासून. या वयात आपला मुख्य उद्देश काय आहे? तर मुलांना आपल्या आजूबाजूला जे मदतनीस असतात त्यांची ओळख करून देणं. कृती एकदम सोपी आहे. पहिलं म्हणजे मुलांसोबत गप्पा मारा. त्यांना विचारा, अरे आपल्याला घरी कोण कोण मदत करतं? मग काय, डॉक्टर, शिक्षक, पोलीस काका अशा मदतनीसांची चित्र म्हणजे फ्लॅश कार्ड्स दाखवून त्यांची ओळख करून द्या. आणि शेवटी कार्ड निर्मिती. त्यांना एक कागद द्या, रंग द्या आणि आवडते स्टिकर चिकटवून एक साधं सोपं कार्ड बनवायला सांगा. बघा किती मजा येईल त्यांना. आता वळूया पुढच्या वयोगटाकडे, 4 ते 5 वर्षे. या वयात मुलांची कल्पनाशक्ती आणखीनच फुललेली असते. त्यामुळे आता आपण हीच कृती थोडी अधिक वैयक्तिक आणि खास बनवू शकतो. तर या वयातल्या मुलांना आपण सांगू शकतो की चला, आपण तुमच्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीसाठी कार्ड बनवूया. ती व्यक्ती आई-बाबा असू शकतात, आजी-आजोबा किंवा एखादा मित्रही असू शकतो. सजावटीसाठी आपण मणी, चमकी किंवा मदतनीसांची चित्र वापरू शकतो. आणि हो, वाढदिवसाचं कार्ड बनवण्यासाठी तर ही एकदम मस्त संधी आहे. आणि आता आपला शेवटचा गट, 5 ते 6 वर्षे. या वयापर्यंत मुलं बऱ्यापैकी स्वतंत्रपणे विचार करायला लागतात आणि त्यांचं कामही जास्त बारकाईचं असतं. या वयोगटातल्या मुलांना त्यांच्या कल्पनेनुसार स्वतःचं डिझाईन बनवू द्या. त्यांना अधिक सुबक आणि डिटेलमध्ये काम करण्यासाठी आपण प्रोत्साहन देऊ शकतो. आणि हे कार्ड मातृदिन किंवा शिक्षक दिनासारख्या खास दिवशी भेट म्हणून देण्याची कल्पना तर अप्रतिम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कार्ड तयार झाल्यावर त्यांना विचारा, हे कसं बनवलं, हेच डिझाईन का निवडलं, त्यांना त्यांच्या शब्दात सांगू द्या. याने त्यांची व्यक्त होण्याची क्षमता खूप वाढते. काय शिकलो? तर मग ही जी सगळी सोपी आणि रंगीबेरंगी कृती आपण पाहिली, यातून मुलं नकळतपणे काय काय शिकतात? चला थोडक्यात बघूया. बघा, कितीतरी गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं भावनिक विकास, कारण ते इतरांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करायला शिकतात. मग आहे सूक्ष्म स्नायू विकास, म्हणजे ते जे बारीक बारीक मणी टिकल्या लावतात ना, त्याने त्यांच्या बोटांच्या स्नायूंचा व्यायाम होतो.
सर्जनशीलता तर आहेच, कल्पनाशक्ती वापरून सुंदर वस्तू तयार करतात. भावनिक बुद्धिमत्ता वाढते, कारण ते स्वतःच्या भावना ओळखायला आणि व्यक्त करायला शिकतात. आणि सामाजिक ओळख, ते स्वतःला कुटुंब आणि समाजाचा एक महत्त्वाचा भाग मानू लागतात. एका छोट्या कार्डमधून केवढं काय साध्य होत आहे. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एक छोटासा आभार कार्ड मुलांच्या मनात कृतज्ञता, आदर आणि प्रेम यांसारखी मोठी मूल्ये रुजवू शकतं. खरं तर ही एक लहानशी कृती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा एक मजबूत पाया रचते. तर मग आता एक प्रश्न, ही सगळी सोपी कृती पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं पहिलं कार्ड कोणासाठी बनवणार? म्हणजे मुलांसोबत मिळून हे पहिलं आभार कार्ड कोणाला देता येईल यावर विचार करा आणि या सुंदर प्रवासाची सुरुवात नक्की करा.